आणि कुमार मितांश गणेश पाटील त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित TR ट्रॉफी 2025 मधली ही आकर्षक ट्रॉफी स्वर्गीय मोरेश्वर हरिभाऊ पाटील यांच्या स्मरणार्थ ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाईल। आणि विनंती असेल माननीय श्री जयंत म्हात्रे यांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी वितरित केली जाईल। संजय इज द मॅन ऑफ द मॅच आणि ही आकर्षक ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच ची संजय याला दिली जाते। त्यांनी अटॅकिंग सुरुवात केली होती, पहिल्याच 2 बॉलवर 2 षटकार आणि तब्बल 33 धावा ठोकले आपल्या या इनिंग मध्ये आणि तो ठरतोय मॅन ऑफ द मॅच। चला नवीन मॅचला लगेच सुरुवात करायची आहे। थँक्यू सो मच मान्यवरांना मी विनंती करतो पुन्हा आपण विराजमान व्हायचं आहे। तरी सुद्धा आणखीन रोख पारितोषिक सुद्धा आहेत, ते सुद्धा दिले जातील। रोख पारितोषिक अतुल सुरू आपण सुद्धा यायचं आहे। अतुल सुरू विक्की कडून 100 रुपये आणि प्रवेश देवलीकर यांच्याकडून अतुल सुरू याला एकंदरीत 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे। अजय तुंबडा आपण आयवा कॅच घेतलेला आहे। अजय तुंबड्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे। कुंदन पाटील आणि गणेश मोरेश्वर पाटील यांच्याकडून आपण सुद्धा या। चला दुसऱ्या मॅच साठी लगेच फिल्डिंग स्वीकारायची आहे, लगेच मैदानाचा ताबा घ्या। पुढील जी मॅच आहे गावदेवी स्पोर्ट्स कोल्ली चिंचोडी विरुद्ध पाटील 5141 या 2 टीम मध्ये आहेत। दोन्ही टीम लगेच मॅचला सुरुवात करायची आहे। जशी मॅचला सुरुवात होईल पहिल्या इनिंग साठी कमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज होतील निशांत पाटील। सुस्वागतम 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 सर्व क्रीडा रसिक आणि प्रेक्षक मायबापांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। तुम्ही पाहताय त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित TR ट्रॉफी 2025 चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील अर्थातच रजनी क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय आणि दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय गावदेवी स्पोर्ट्स कोल्ली चिंचोडी आणि त्यांच्या विरोधात पाटील 5141 कामन या 2 संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय आणि इथे टॉस जिंकलाय पाटील 5141 कामन या संघाने आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि गावदेवी स्पोर्ट्स कोल्ली चिंचोडी या टीमला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केला। या मॅच मध्ये एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा। पाटील 51 मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट सुद्धा बाकी आहे। संजय आपण पुन्हा या, मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट सुद्धा तुम्हाला दिलं जाईल। पुढच्या मॅच मध्ये ते टी शर्ट परिधान करूनच तुम्हाला ग्राउंड मध्ये उतरायचं आहे। संजय मॅन ऑफ द मॅच आपण लगेच या। कंपल्सरी टी शर्ट तुम्हाला घालावा लागेल। मॅन ऑफ द मॅच ज्याला टी शर्ट मिळालेला आहे त्या खेळाडूंनी दुसऱ्या मॅच मध्ये आपलं टी शर्ट परिधान करायचं आहे। हे लक्षात घेऊ शकतो आपण, ज्याप्रमाणे ही टीम आपण बघतोय रांगेमध्ये उतरताना दिसते त्याचप्रमाणे सर्व टीमने असेच लाईन अप मध्ये उतरायचं आहे मैदानामध्ये आणि मैदानाच्या बाहेर येताना सुद्धा तुम्ही लाईन अप मध्ये जायचं आहे। ट्रॉफीज आपण बघू शकतो, ट्रॉफीज ज्या आहेत क्रिस्टलची ट्रॉफीज या टुर्नामेंटसाठी ज्याचं आपण चर्चा केली होती। आणि मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा संजय मी विनंती करतोय माननीय श्री प्रवीणजी गुप्ता यांना त्यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट दिलं जाईल आणि ही मॅन ऑफ द मॅचचं जे टी शर्ट आहे ते स्पॉन्सर्स केलेलं आहे स्वर्गीय प्रवीण स्फूर्ती यांच्याकडून हे स्पॉन्सर झालेलं आहे। ते किंजल एंटरप्राइजेसचे जितेंद्र पाटील यांच्याकडून 7474 यांच्याकडून स्पॉन्सर झालेलं मॅन ऑफ द मॅच हे टी शर्ट आणि दुसऱ्या मॅच मध्ये हे टी शर्ट तुम्हाला कंपल्सरी परिधान करायचं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे, नाहीतर पेनल्टी लागेल।
आकर्षक या ट्रॉफ्याज ज्या आहेत क्रिस्टलच्या ट्रॉफ्या एक गाव एक टीम मध्ये आणि या आपल्या परिसरामध्ये प्रथमच एक गाव एक टीमसाठी ह्या क्रिस्टलच्या ट्रॉफ्या आपल्याला पाहायला मिळतील आणि द्वितीय क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ही स्पॉन्सर्स केलेली आहे कैलासवासी कमलाकर परेड यांच्या स्मरणार्थ श्री पिंट्या कमलाकर परेड यांच्याकडून स्पॉन्सर्स झालेली आहे। तृतीय क्रमांकाची ट्रॉफी जी आहे ती कैलासवासी मोतीराम हजारे उर्फ मोत्या वस्ताद यांच्या स्मरणार्थ श्री सुदाम मोतीराम हजारे यांच्याकडून स्पॉन्सर्स झालेली आहे। चतुर्थ क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती कैलासवासी सुरेश देवळीकर यांच्या स्मरणार्थ श्री भरत सुरेश देवळीकर यांच्याकडून स्पॉन्सर्स झालेली ह्या क्रिस्टलच्या आकर्षक ट्रॉफ्या आहेत आणि प्रथम क्रमांकाची जी मेन ट्रॉफी आहे ती स्पॉन्सर झालेली आहे कैलासवासी सौ सीमा जगदीश पाटील यांच्या स्मरणार्थ कुमारी मायरा निलेश टावरे पूर्णा यांच्याकडून ती स्पॉन्सर झालेली आहे। ती नक्कीच आपण त्याचं इनॉग्रेशन आपण करणार आहोत मेन ट्रॉफीचं आणि पूर्ण अंधार झाल्यानंतर ती अगदी चमकदार दिसते। पूर्ण अंधारामध्ये सुद्धा क्रिस्टल अँड डायमंडची जी ट्रॉफी आहे ती प्रथम क्रमांकासाठी असेल। मॅचला सुरुवात होईल आणि समर्थन कक्षामध्ये सज्ज होतील निशांत पाटील। धन्यवाद हेमंत पाटील सर। जाऊया मॅचच्या दिशेने आपल्याला सामना पाहायला मिळतोय गावदेवी स्पोर्ट्स कोली चिंचोटी आणि त्यांच्या विरोधात पाटील 5141 कामन बॉईज कामन या दोन संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय आणि सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे। एका बाजूला जर पाहिलं तर कल्पेश सापटे हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आणि एका बाजूला सोनू यादव एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज तुम्ही पाहता। खरं तर मागील आठवड्यामध्ये जबरदस्त बॅटिंग त्यांनी जुचंद्रच्या मैदानावरती केली होती। तब्बल मॅन ऑफ द सिरीज या खेळाडूला मिळालं होते आणि तोच फलंदाज मैदानावरती दाखल होते या मॅचमध्ये। दोन्ही संघाचं लक्ष वेधून घेतोय। 20 मिनिटाचा अवधी असेल आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायची आहेत। सुरुवातीची 3 षटकं 15 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट करायची आहेत। अदरवाईज शेवटच्या षटकामध्ये एक फिल्डर तुम्हाला 30 सर्कलमध्ये ऍड करावा लागेल। षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅकवरती हार्दिक पारधी हा गोलंदाज P1च्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंडला बॅटर तुम्ही पाहताय कल्पेश सापटे या फलंदाजाला पहिलाच बॉल ओव्हर द विकेट। फुल टॉस चेंडू होता समोरच्या दिशेने लॉंग ऑनला खेळलाय बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे बॉल सीमारेषा ओलांडतोय कल्पेश सापटेच्या बॅट मधून येतोय चौकार बॉल सीमारेषा पार। पहिल्या चेंडूवरती कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय कल्पेश सापटेच्या बॅट मधून। अगदी जर पाहिला तर मिडॉनच्या डोक्यावरून हा फटका खेळला होता आणि हार्दिक पारधीच्या पहिल्या चेंडूवरती हा धमाका आपल्याला पाहायला मिळाला कल्पेश सापटेच्या बॅट मधून। चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय। अगदी जर पाहिलं तर या मॅच मध्ये सुरुवात करत असताना आक्रमकता दाखवतोय हा फलंदाज। गोलंदाज पुन्हा एकदा हार्दिक पारधी राईट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग ट्रॅकवरती। यावेळेस पहिला तर स्लाइस करण्याचा प्रयत्न केला होता अगदी उंची प्राप्त झाली होती। खेळण्याचा जरूर प्रयत्न केला परंतु फुटवर्कचा वापर अजिबात नव्हता इथे चेंडूला डॉट जबरदस्त कमबॅक करतोय हार्दिक। या षटकामध्ये खरं तर पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि तदनंतर त्याने मात्र कमबॅक केला। कल्पेश सापटेच्या विरोधात हा डॉट चेंडू पाहायला मिळाला। खरं तर बॅकफुटला जाऊन स्लाइस करण्याचा त्याने जरूर प्रयत्न केला परंतु अपयशी ठरले या चेंडूवरती। खेळाडू कक्षामध्ये जर पाहिलं तर जे सपोर्टर आहेत आणि जे खेळाडू आहेत त्याला विनंती करतोय आपण एका रंगाचे जे टी शर्ट परिधान केले असतील तेव्हाच आपण आपल्या खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे। अदरवाईज आपण तिथून बाजूला व्हायचं आहे कारण आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी सूचना येते आपण एका रंगाचे जर टी शर्ट परिधान केले असतील संघाचे तर तेव्हाच आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे अथवा आपण तिथून थोडंसं बाजूला व्हायचं आहे कारण आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना येते। आजच्या रजनीमधील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय TR ट्रॉफी 2025 लाजवाब क्रीडा स्पर्धा। दरवर्षी डे नाईट स्वरूपात स्पर्धेचं आयोजन केलं जातं। याही वर्षी आपल्याला डे नाईट स्वरूपात स्पर्धा त्रिमूर्ती चषकामध्ये पाहायला मिळते। गोलंदाज हार्दिक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट स्ट्रायकिंग एंडला कल्पेश सापटे त्याच्या बॅटमधून चौकार आलाय परंतु तदनंतर तो चेंडू निर्धाव खेळला। गोलंदाज तयार
हो यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, बॅकफुटला गेले आणि इथे जर पाहिलं तर कव्हर पॉईंट सीमारेषेच्या पलीकडे बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार चौकार कल्पेश सापटेच्या बॅट मधून या मॅच मध्ये येतोय. कल्पेश सापटेच्या बॅट मधून अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. खरं तर बॉडी संतुलन, शरीराचं संतुलन कमालीचं होतं आणि तदनंतर एक जबरदस्त बॅकफुट पंचचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय कल्पेश सापटेच्या बॅटमधून या मॅचमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 8 या आकड्यावरती. यावेळेस मात्र मोठा फटका केल्याचा प्रयत्न, फटका फसला. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय, कॉलिंग त्या ठिकाणी जर पाहिलं तर हार्दिक त्या ठिकाणी कॉल करतोय आणि इथे जर पाहिलं तर झेलबादचा झेल सुटलेली आहे, परंतु फलंदाज अडचणीमध्ये सापडला आहे की नाही अगदी पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचाने इथे रेफर केला. खरं तर हा फटका फसला होता, स्वतः हार्दिक चेंडूच्या खाली गेले होते, झेल सुटला, परंतु तदनंतर चेंडूची फेकी चांगली राहिली होती. धावबाद करण्याचा प्रयत्न जरूर केला. फलंदाज कल्पेश सापटे अडचणीमध्ये सापडलेत, परंतु तिसरे पंच आमचं पाहणी करतील. टेक्निकल सपोर्ट आहे खरं तर सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर टेक्निकल सपोर्ट देखील पाहायला मिळतं आणि पंचांसाठी खूप चांगली कामगिरी करता येते त्यामुळे खरं तर. आणि पंच देखील जर पाहिलं तर आमची पाहणी करतील. कल्पेश सापटे मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु इथे जर पाहिलं तर ते अपयशी ठरले आणि इथून फिल्डिंग कमालीची राहिली. खरं तर झेल सुटला होता, परंतु चेंडूची फेकी खूप चांगली पाहायला मिळाली आहे या मॅचमध्ये आणि ते पाहिलं जाईल की फलंदाज बाद आहे की नाही. इथे जर पाहिलं तर फलंदाज इथे बाद नाही आहे, नॉट आउट. खरं तर चेंडू गॅदर करता आला नव्हता व्यवस्थित, वेष्टीरक्षकाचा हात लेष्टाना लागला होता, त्यामुळे जर पाहिलं तर 2 धावा मिळतील या चेंडूवरती. आणि खरं तर UCN लाईव्ह वरती तुम्ही पाहू शकता जबरदस्त टेलिकास्ट आणि तिथे देखील दाखवलं गेलं की फलंदाज नॉट आउट आहे. हा टेक्निकल सपोर्ट आहे खरं तर पंचांसाठी आणि योग्य तो निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. आणि या स्पर्धेची खासियत आहे पारदर्शकता आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती हार्दिक पारधी ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा स्लाइस करण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर त्या ठिकाणी पोहोचले आणि ती सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 11 या आकड्यावरती. 11 धावा पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. जबरदस्त बॅटिंग कल्पेश सापटेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. त्याच्या बॅटमधून 2 चौकार आतापर्यंत या मॅचमध्ये आपण पाहिलेत. खरं तर मोठे फटके खेळण्यासाठी तो जाणला जातो आणि तीच आक्रमकता त्याने पहिल्या षटकामध्ये दाखवली आहे. कमालीची बॅटिंग केलेली आहे. खरं तर हार्दिक पारधी कामन बॉईज संघाचा वन ऑफ द बेस्ट बॉलर आहे आणि त्याच्या विरोधात इथे धावा आले त्या मॅचमध्ये. संघाची धावसंख्या 11 धावा. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर सोनू यादव आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठ्या दाटणीचा तो फलंदाज आहे, त्याच्या बॅटमधून देखील मोठे फटके येत असतात. असाच फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो या मॅचमध्ये. गोलंदाज तयार हो. यावेळेस मोठा फटका आणि बॅटनं काव कॉर्नर फेसला फिल्डर आहे, कॅच ड्रॉप. हो हो हो, या मॅचमध्ये भरपूर साऱ्या चुका. पाटील 5-1-4-1 कामन बॉईज कामन संघ करतोय. खरं तर पहिल्या षटकामध्ये 2 संधी दिलेल्या आहेत. सुरुवातीला जर पाहिलं तर कल्पेश सापटेचा झेल सोडला आणि इथे जर पाहिलं तर सोनू यादव या फलंदाजाचा झेल देखील सुटलेला आहे. मेन गेटवरती ज्या गाड्या आहेत त्यांना विनंती करतोय आपण लाईट ऑफ करायची आहे, कारण मैदानावरती खेळाडूंना त्रास होतोय. प्लीज आपण इथे जर पाहिलं तर रजनी स्पर्धेचं आयोजन पाहतोय आणि मैदानाच्या बाहेर ज्या बाईक्स कार आहेत त्यांना विनंती करतोय आपण आपली लाईट ऑफ करायची आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना या मॅचमध्ये गावदेवी स्पोर्ट्स कोली चिंचोडी या संघाने फलकावरती धावा उभारल्या. त्या बिनबाद 12 धावा. काही कमालीची सुरुवात पाहायला मिळते. कल्पेश सापटेचं कौतुक करावं लागेल. लाजवाब बॅटिंग त्यांनी या मॅचमध्ये केलेली आहे आणि खरं तर संघाचा तो कॅप्टन आहे आणि कर्णधार पदाला योग्य न्याय देत असताना पहिल्या षटकामध्ये कमालीची बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. खरं तर पहिल्या षटकामध्ये वाजवी खेळ संपलाय
आणि दोन्ही फलंदाजाने आपले इरादे स्पष्ट केलेत आणि त्याचा आविर्भाव आणि देहबोली भरपूर काही सांगून जातोय की त्यांच्यासाठी हा सामना किती महत्त्वाचा आहे. कारण पहिल्या षटकामध्ये 12 धावा या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक दुसरं बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय दर्पण आचोलकर. खरं तर पहिल्या षटकासाठी जर पाहिलं तर आतापर्यंत 5 मिनिटे खर्च केलेले आहेत गोलंदाजानं. मात्र येणारे 2 षटकं तुम्हाला 10 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. पाटील 5141 कामन बॉईज कामन संघ. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. कल्पेश सापटेच्या बॅटमधून 11 धावा. सोनू यादव जर पाहिलं तर एका धावेवरती खेळतो या मॅचमध्ये. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती दर्पण आचोलकर ओव्हर द विकेट. हो खोला टाकला. इथे जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळाला. वाईड यॉर्कर हा चेंडू होता. खेळण्याचा जरूर प्रयत्न केला, अपयशी ठरले. चांगली लेंथ चांगली लाईन पाहायला मिळाली. खरं तर आक्रमकता दाखवतात पहिल्या चेंडूवरती गोलंदाज दर्पण आचोलकर आणि खरं तर अशाच प्रकारे चेंडू टाकण्यासाठी ते जाणले जातात आणि पहिला चेंडू त्यांचा कमालीचा पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती दर्पण ओव्हर द विकेट. ओ यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला पुल केला. मिड विकेटला फिल्डर आहे. डाऊन द बॉल. इथे कॅच कंप्लीट केला जाईल का? येस, पकडलाय कॅच. पहिला धक्का या मॅच मध्ये. गावदेवी स्पोर्ट्स कोहली चिंचोटीला बसलाय फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता आखू टप्प्याचा चेंडू होता. बॅकफुटला गेले होते आणि तिथून पुल करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन भरपूर जास्त या चेंडूवरती मिळालं परंतु डिस्टन्स कव्हर करता आलं नव्हतं आणि मिड विकेटला कमालीचा झेल या मॅचमध्ये पकडलाय. खरं तर पहिल्या षटकामध्ये 2 झेल सुटले होते परंतु इथे जर पाहिलं तर फिल्डरनं जबरदस्त कामगिरी केली आणि फलंदाज सोनू यादवला इथे बाद केला. आपण या फलंदाजाचा अगदी सुरुवातीला उल्लेख केला होता. मागील आठवड्यामध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली होती जुचंद्रच्या मैदानावरती. अक्षरशः तो बरसला होता. मॅन ऑफ द सिरीज त्याला मिळाली होती परंतु या मॅचमध्ये तो लवकर बाद झाला. त्याचा झेल इथे कंप्लीट केला. दर्पण आचोलकरचं कौतुक करावं लागेल. खरं तर या षटकामध्ये तो चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आणि या षटकामध्ये धावा त्यांनी थांबवल्यात कारण लेंथ चांगली आहे, लाईन देखील चांगली आहे या गोलंदाजाची. नवीन फलंदाज मंगेश मैदानावरती दाखल होतो या मॅचमध्ये. 4 षटकांचा सामना आहे त्यामुळे चांगली धावसंख्या उभारावी लागेल या मॅचमध्ये. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. ओ यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईलचा फिल्डर पुढे येतोय परंतु यष्टीरक्षक हा झेल टिपतोय. सलगचा दुसरा धक्का या मॅचमध्ये. फलंदाज बाद. भरपूर जास्त शपल क्रॉस झाले होते आणि तिथून पुल करण्याचा प्रयत्न केला. मिस टाइम हा फटका होता परंतु यष्टांच्या मागे प्रवीण याने झेल टिपला. दर्पण जबरदस्त गोलंदाजी करतायत. मागील 2 चेंडूवरती 2 विकेट त्याने प्राप्त केले. कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर या षटकामध्ये तो करतोय कारण मॅचच्या पूर्वार्धामध्ये जर पाहिलं तर फलंदाजानं अधिराज्य गाजवलं होतं या मॅचमध्ये परंतु या षटकामध्ये जर पाहिलं ना तर कमबॅक केलाय गोलंदाजानं. मागील 2 चेंडूवरती 2 मोठे धक्के. गावदेवी स्पोर्ट्स कोहली चिंचोटी या टीमला बसलेत आणि खरं तर इथून चांगली भागीदारी करावी लागेल. सिंगल डबल्स घ्याव्या लागतील आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा मोठा फटका या मॅचमध्ये सातत्यानं फलंदाजांना खेळावं लागेल कारण 4 षटकांचा सामना आणि कामन बॉईज कामन संघ घरच्या मैदानावरती खेळतोय आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना एक सन्मानजनक टोटल या मॅचमध्ये उभारावं लागेल. नवीन फलंदाज मैदानावरती सतीश जाबर हा फलंदाज दाखल होतोय परंतु गोलंदाज जर पाहिलं तर दर्पण आचोलकर ऑन हॅट्रिक या स्पर्धेमध्ये जबरदस्त कमबॅक त्याने केला. आतापर्यंत या मॅचमध्ये 3 चेंडू हाताळलेत, 2 विकेट त्यांनी प्राप्त केल्या. अगदी फलंदाजाची भंबेरी या षटकामध्ये उडवली. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज दर्पण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळते सतीश जाबर. नव्यानच मैदानावरती तो दाखल झाला. यावेळेस पाहिलं तर राऊंड विकेट न गोलंदाज येतात या मॅचमध्ये. गोलंदाज तयार. यावेळेस पहिला तर खेळण्याचा प्रयत्न केला, फुटवर्कचा वापरच केला नव्हता. काय गोलंदाजी पाहायला मिळते, धारदार गोलंदाजी केली जाते. घातक गोलंदाजी पाहायला मिळते दर्पणच्या माध्यमातून. अगदी तो इम्प्रेस करतोय.
वेगाशा कॉम्प्रोमाइज करतोय परंतु टप्प्याशी नाही. टप्पा त्याचा अचूक पाहायला मिळतोय. अगदी फलंदाजाला रीड करून या षटकामध्ये त्यांनी गोलंदाजी केलेली आहे. फलंदाजानं अगदी शांतच ठेवलंय. सतीश जाबरनं देखील संघर्ष केला त्याच्या विरोधात. पहिल्या चेंडूवरती तो देखील शांत राहिला. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त कमबॅक या मॅचमध्ये कॉमन बॉईज कॉमन या टीमचा पाहायला मिळतोय. हो यावेळेस पाहिला तर समोरच्या दिशेने केल्याचा प्रयत्न. लॉग ऑफला फिल्डर आहे. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये. वाह काय गोलंदाजी. फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. खरं तर चांगला चेंडू पाहायला मिळाला परंतु ऑन द राईज केला होता आणि लॉंग ऑफला फिल्डर होते आणि कमालीचा झेल या मॅच मध्ये टिपलाय. काय जबरदस्त कमबॅक या मॅच मध्ये पाटील 5-1-4-1 कामन या टीमने केलेला आहे. या षटकामध्ये आतापर्यंत एक देखील धाव खर्च केलेली नाही आहे. 3 महत्त्वाचे विकेट प्राप्त केल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जर पाहिली तर 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा इथून भागीदारी करावी लागेल. सुरुवातीला जर पाहिलं तर फलंदाज सोनू यादव बाद झाले आणि तदनंतर जर पाहिलं तर मंगेश देखील बाद झाले आणि सतीश जाबर हे देखील संघर्ष करत होते आणि ते देखील बाद झाले. त्या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. दर्पण आचोलकर या गोलंदाजाची इम्प्रेस करतोय. कमालीची गोलंदाजी. आपण मगाशी देखील उल्लेख केला या गोलंदाजाचा. अगदी वेगाशा तो कॉम्प्रोमाइज करतोय परंतु टप्प्याशी नाही. त्याचा टप्पा अचूक राहिला. भंबेरी उडवली या फलंदाजाची या षटकामध्ये आणि फलंदाजाने देखील मोठा फटका खेळण्याचा औदार्य या मॅच मध्ये दाखवला परंतु मोठा फटका खेळू शकलेच नव्हते. पुन्हा एकदा दर्पण आचोलकर बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळतोय. संजय लोखंडे हा फलंदाज. इथून जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करावी लागेल. या षटकामध्ये धावा आलेल्या नाही आहेत. कुठेतरी धावा इथे कराव्या लागतील. ओव्हर द विकेट. हो यावेळेस पाहिलं तर स्लाइस करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला आणि हा चेंडू आलाय डॉट विकेट मेडन ओव्हर. वाह काय गोलंदाजी या षटकामध्ये. या गोलंदाजाची गोलंदाजी आवडली असेल ना तर जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. दर्पण आचोलकर वाह अफलातून गोलंदाजी राहिली आहे. अगदी क्रीडा रसिकांची मने जिंकली. पहिल्या षटकामध्ये फलंदाजानं अधिराज्य गाजवलं परंतु या षटकामध्ये फलंदाजानं अगदी शांतच ठेवलं. या गोलंदाजानं कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. काय कमबॅक केला. अफलातून कमबॅक. पाटील 5-1-4-1 कॉमन बॉईज कॉमन संघ या मॅच मध्ये करतोय. 2 षटकांचा खेळ संपला. प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी स्पोर्ट्स कोली चिंचोटी या संघाने धावफलकावरती धावा उभारल्या. त्या 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये अगदी जर पाहिलं तर 12 धावा. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित TR ट्रॉफी 2025चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. दरवर्षी जर पाहिलं तर TR स्पोर्ट्स नागले क्रीडा स्पर्धा आयोजित करत असतात. याही वर्षी नव्या रंगात नव्या ढंगात ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर अतिथींची मांदी आली आणि क्रीडा रसिकांची अलोट गर्दी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही पाहताय TR ट्रॉफी 2025चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. चला बी फास्ट. जास्त घाई करा कारण भरपूर जास्त वेळ खर्च होतोय. 2 षटकांसाठी आतापर्यंत 10 मिनिटे खर्च केलेले आहेत. हा षटक जर पाहिलं तर तुम्हाला 5 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं आहे. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर पहिलं विकेट मेडन षटक आपल्याला पाहायला मिळाला दर्पण आचोलकरच्या माध्यमातून. खरं तर चर्चेमध्ये असलेला तो गोलंदाज आहे आणि आपल्या नावाला शोभणारा खेळ त्याने आज आपल्या घरच्या मैदानावरती दाखवला आणि क्रीडा रसिकांची मने जिंकली. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. भूमेश हा गोलंदाज आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्ही पाहताय कल्पेश सापटे या फलंदाजाला. कल्पेश पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा आल्या परंतु दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक पासून तो वंचित राहिला. त्याच्या बॅटमधून धावा आलेल्या नाही आहेत परंतु इथून त्याला जर पाहिलं ना तर पलटवार या मॅच मध्ये करावा लागेल. आदरणीय सन्माननीय विनयजी पाटील दादांचं आगमन झालेलं आहे आणि खरं तर 5-1-4-1 पाटील या संघाचे ते संघ मालक आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती भूमेश याला तुम्ही पाहताय. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल. स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे फटका फसला. काय गोलंदाजी पाहायला मिळते. मागील 7 चेंडूवरती 1 धाव देखील आलेली नाही या मॅच मध्ये. लाजवाब गोलंदाजी.
अफलातून गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीच्या माध्यमातून. खरं तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा, तदनंतर धावा चाललेल्या नाही आहेत कारण चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा अजय. यावेळेस पहिला तो हुक करण्याचा प्रयत्न, मिस्की हुक शॉट आहे. फाईन लेगचा फिल्डर तिथे प्रयत्न करतोय परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे, बॉल सीमारेषा पार, येतोय चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता चेंडूला अगदी हुक केला होता परंतु मिस्की हुक शॉट हा फटका होता परंतु फायनलीला बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावांसाठी फरार झाला. 4 धावा कल्पेशच्या बॅटमधून. कल्पेश चांगली बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. भूमेशच्या विरोधात हा चौकार आला या मॅच मध्ये. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती भूमेश. ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू होता. यावेळेस पहिला तर स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळत गॅप मध्ये त्या ठिकाणी फिल्डर आलेत परंतु फिल्डरला बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे सलगचा दुसरा चौकार कल्पेश सापडेच्या बॅटमधून. खराब फिल्डिंग पाहायला मिळाले. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये फुलटॉस चेंडू होता. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी फुलटॉस चेंडू आणि त्यानंतर जर पाहिलं तर फिल्डिंग खराब राहिली डीप मध्ये आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावांसाठी. अभिषेक होते आणि अभिषेक याने मात्र मिस्टेक केलेली आहे या मॅच मध्ये. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती भूमेश. ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 21 या आकड्यावरती. या षटकामध्ये धावा येत आहेत. मागील षटकामध्ये धावा आल्याच नव्हत्या. अप्रतिम गोलंदाजी राहिली दर्पण आचोलकरची परंतु भूमेशच्या या षटकामध्ये आतापर्यंत धावा येताना तुम्ही पाहता. यावेळेस पहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला फिल्डर आहे तिथे पोहोचतायत, फक्त सिंगलच मिळते. टायमिंग करू शकले नव्हते. बॅटची अगदी एज लागली होती आणि पॉइंटला चेंडू गेला होता. सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 22 या आकड्यावरती. 22 धावा धावफलकावरती. कल्पेश सापटेला या मॅच मध्ये मोठे फटके खेळावे लागतील. त्याच्याकडे क्षमता आहे आणि कर्णधार पदाला अगदी योग्य न्याय त्याला द्यावा लागेल. कर्णधार फक्त नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मर्यादित नसतो परंतु कठीण परिस्थितीमध्ये संघाला आधार देता आला पाहिजे आणि तोच आधार या मॅच मध्ये कल्पेश सापटेला द्यावा लागेल आपल्या टीमसाठी. समोर खेळत लॉंग ऑनला थोडीशी फॉर्मलिंग. सिंगलच मिळते या चेंडूवरती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा भूमेशनं खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये 12 धावा हार्दिकच्या विरोधात परंतु दर्पण नाचोलकर आज चर्चेमध्ये राहिलेत. 1 धाव देखील त्यांनी दिलेले नाही आहेत आणि 3 विकेट त्याने घेतलेले आहेत. चर्चेमध्ये असलेलं नाव पाटील. 5-1-4-1 या संघासाठी जबरदस्त गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा भूमेश. बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर बॅकफुटला गेले होते. स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी खाली राहिला होता आणि ते चेंडू आलाय डॉट. ज्या उंचीसाठी फलंदाज खेळले होते ना ती उंचीच प्राप्त झालेली नाही आहे. तिसऱ्या पंचाने ते रेफर केला. अगदी यष्टीची साठी आमचे तिसरे पंच पाहणी करतील परंतु गोलंदाजी कमालीची राहिली आहे. पाटील 5-1-4-1 कामन या संघाची आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये 12 धावा. दुसऱ्या षटकामध्ये धावा आलेल्या नाही आहेत. या षटकामध्ये जरूर धावा आल्या परंतु इथे जर पाहिलं तर फलंदाजांवरती दबाव देखील टाकण्याचा प्रयत्न भूमेशने केला. संघाची धावसंख्या 23 धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या मॅच मध्ये.
आयोजन कमिटीतील सदस्य आपण यायचं आहे, अंकित आपण यायचं आहे. फलंदाज नॉट आउट, फलंदाज बाद नसणार आहे, कारण बॉलची मुवमेंट संपली होती आणि तदनंतर जर पाहिलं तर यष्टीचित करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाने केला होता आणि हा निर्णय आयोजकांचा आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जर पाहिलं तर 23 या आकड्यावरती तुम्ही पाहताय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी स्पोर्ट्स कोली चिंचोटी या संघाने 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 धावा धावफलकावरती उभारलेल्या आहेत. इथून जर पाहिलं ना तर स्लॉगवरच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल, आक्रमकता दाखवावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजांना आणि ती जबाबदारी कल्पेश सापडेला घ्यावी लागेल, कारण त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 4 चौकार या मॅचमध्ये आलेत आणि तो चांगली बॅटिंग करतोय. परंतु एका बाजूला त्याला साथ देणं देखील गरजेचं आहे या मॅचमध्ये, कारण सोनू यादव लवकर बाद झाला, मंगेश देखील लवकर बाद झाला, सतीश जाबर हा देखील बाद झाला, परंतु संजयला खूप चांगल्या पद्धतीने साथ द्यावी लागेल या मॅचमध्ये. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती चिराग म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट. हो, यावेळेस पाहिलं तर हुक करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळतोय, बाउन्सर होता आणि ते जर पाहिलं तर हा चेंडू देखील आलाय डॉट. 1 फॉर द ओव्हरचा इशारा देखील चिरागला. काही गोलंदाजी पाहायला मिळते. पाटील 5-1-4-1 हा संघ इम्प्रेस करतोय. खरं तर गोलंदाजी अप्रतिम राहिली या संघाची. पहिल्या षटकामध्ये 12 धावा, तदनंतर धावाच आलेल्या नाही आहेत या मॅचमध्ये. अगदी फलंदाजांना बांधून ठेवलाय. इथे देखील संघर्ष केला संजयनं, या चेंडूवरती हुक करण्याचा जरूर प्रयत्न केला, परंतु चेंडूच्या रेषेमध्ये अजिबात नव्हते. इथे देखील चेंडू आलाय डॉट. यानंतर होणारा सामना TR नागले आणि त्यांच्या विरोधात MCC कासार वडवली. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचंय टॉस करण्यासाठी. चिराग पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, ओव्हर द विकेट. हो, यावेळेस मोठा फटका केला. स्क्वेअर रिजन मध्ये फिल्डर आहे तिथे, गॅप मध्ये बॉल जातोय, बॉल सीमारेषेच्या जवळ अगदी अडवला आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तिसरीचा कॉल केला आणि धावबाच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद होतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला, परंतु धाबाच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद झालेले आहेत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते, परंतु कल्पेश सापटे स्ट्राईक घेण्यासाठी तयार होते. त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत या मॅच मध्ये 20 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार, चिराग ओव्हर द विकेट.
यावेळेस आडव्या पाटणा हा स्ट्रोक सजवलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर आहे, प्रयत्न करतायत परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे, बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. ऋषभ होता आणि ऋषभच्या माध्यमातून चुकी झालेली आहे आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 29 या आकड्यावरती. 29 धावा धाव फलकावरती. कल्पेश सापटे काय जबरदस्त बॅटिंग करतोय. खरं तर त्यांनी इम्प्रेस केलंय. टीमचा कॅप्टन आहे आणि वन साइड अगदी जर पाहिलं तर तो लढतो या मॅच मध्ये. हो, यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळते गॅप मध्ये. त्या ठिकाणी कव्हरला फिल्डर होते. फिल्डिंग कमालीची राहिली. खरं तर चांगला स्ट्रोक होता परंतु फिल्डिंग ला जवाब सिंगल मिळाली आणि सिंगलच्या मदतीनं आणि पंचाने ते नो बॉल घोषित केलेला आहे. म्हणजेच काय, एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. इथून संधी आहे या मॅच मध्ये. इथून जर पाहिलं तर मोठे फटके फलंदाजांना खेळावे लागतील. येणाऱ्या चेंडूवरती चांगली धावसंख्या उभारावी लागेल. आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर फलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 31 या आकड्यावरती. 31 धावा धाव फलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत 31 धावा. फ्रीटचा चेंडू असेल आणि स्ट्रायकिंग एंडला अजयला तुम्ही पाहताय. अजयला इथून मोठा फटका खेळावा लागेल. संधी आहे त्याच्याकडे कारण फ्रीटचा चेंडूचा तो सामना करतोय. ओव्हर द विकेट गोलंदाज चिराग मात्रे, त्याच्या विरोधात देखील धावा या षटकामध्ये येत आहेत. जरूर चेंडू डॉट टाकले परंतु धावा येत आहेत त्याच्या विरोधात. गोलंदाज तयार. हो, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली परंतु फलंदाज बाद नसणार आहे. फ्रीटचा चेंडू होता. इथे देखील सिंगल मिळाली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 32 या आकड्यावरती. 32 धावा या मॅच मध्ये. अंडर फ्लड लाईट दोन्ही संघ खेळतात त्यामुळे 40 पेक्षा जास्त धावा बनवणं गरजेचं होतं परंतु आतापर्यंत 32 धावा. येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके येणं फार गरजेचं आहे गावदेवी स्पोर्ट्स कोली चिंचोटी संघासाठी आणि ते कार्य मैदानावरती कल्पेश सापटेला करावा लागेल. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून खोऱ्याने धावा या मॅच मध्ये आलेत परंतु येणारे 2 चेंडू त्याच्यासाठी भरपूर इम्पॉर्टंट आहेत आणि या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके त्याला खेळावेच लागतील. खोल आत टाकला होता. पॉइंटला फिल्डर त्या ठिकाणी धावतायत आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. हा देखील खोलवर टपाने चेंडू होता. डिग आउट करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला परंतु अपयशी ठरले. पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झाला आणि 2 धावा कल्पेशला मिळाल्या आणि संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे या मॅच मध्ये. 34 धावा धाव फलकावरती. शेवटचा चेंडू बाकी असेल या मॅच मध्ये. गोलंदाज चिराग मात्रे स्लॉगवरचं षटक हाताळतोय. आतापर्यंत 11 धावा त्याने देखील खर्च केलेल्या आहेत परंतु दर्पण आचोलकर काय गोलंदाजी राहिली. कमालीची गोलंदाजी. ओस्विचीचा फटका. यावेळेस पाहिलं तर फ्लाइंग स्लीप मध्ये फिल्डर आहेत आणि त्याने झेल टिपलाय. अजून एक धक्का या मॅच मध्ये आणि 34 धावांवरती गावदेवी स्पोर्ट्स कोहली चिंचोटी हा संघ थांबतोय आणि 35 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. पाटील 5141 कॉमन बॉईज कॉमन या संघाच्या विरोधात. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज लागली होती आणि खरं तर फ्लँक स्लिप मध्ये त्या ठिकाणी जर पाहिलं तर फिल्डर होते आणि कमालीचा झेल दर्पण आचोलकरने टिपलाय. दर्पण चर्चेमध्ये राहिलेत. काय गोलंदाजी केली. विकेट मेडन षटक त्याने हाताळलं. अगदी इम्प्रेस केलं आणि कमालीची गोलंदाजी पाटील 5141 कॉमन संघाने या मॅच मध्ये केलेले आहे. 35 धावांचं टार्गेट असेल. चला या दोन्ही संघाचे कॅप्टन TR स्पोर्ट्स नागले आणि MCC कासार वडवली आदरणीय सन्माननीय मयूर म्हात्रे यांच्याकडून दर्पण आचोलकर यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. खरं तर विकेट मेडन षटक त्यांनी हाताळलं होतं आणि त्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक.
तर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे टॉस बॉक्समध्ये। यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे TR नागले विरुद्ध MCC कासार वडवली। आदरणीय सन्माननीय जावेदजी म्हात्रे साहेबांनी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे। आपण देखील यायचं आमच्या टॉस बॉक्समध्ये। आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल। TR नागले आणि त्यांच्या विरोधात MCC कासार वडवली या दोन बलाढ्य संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे। सुरुवातीला आपण नाणं पाहायचं आहे। एका बाजूला जर पाहिलं तर एका बाजूला आपण TR असं नाणं पाहतोय आणि एका बाजूला 94 या ठिकाणी कॉइन्स फिन केला जातोय आणि ते टॉस जिंकलेला आहे TR नागले संघाने। मान्यवरांना विनंती करतोय दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण शुभेच्छा द्यायच्यात आणि पुन्हा एकदा व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं आहे। आपलं हार्दिक स्वागत। निशांग सर्वप्रथम अभिनंदन। नाणेफेकीचा कॉल जिंकलाय। 4 षटकांचा सामना, स्वतःचं आयोजन आणि स्वतःच्या आयोजनामध्ये तुम्ही खेळताय, खरं तर कसं वाटतं? सांगायला गेलं तर थोडी भीती पण आहे आणि छान पण वाटते। पहिल्या दिवसामध्ये तुम्ही खेळतायत, कारण आयोजन करणं सोपी गोष्ट नसतं आणि तुम्ही खूप चांगली मेहनत या स्पर्धेसाठी घेतलेली आहे। कारण रजनी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या परिसरामधील मला तर वाटते पहिली क्रीडा स्पर्धा या मैदानावरती आपल्याला रजनीच्या स्वरूपात पाहायला मिळते आणि त्याचं आयोजन तुम्हीच केलं आहे आणि तुमचा संघ या ठिकाणी खेळतोय। टॉस जिंकला, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू आम्ही। फिल्डिंग करणार आहात। 4 षटकांचा सामना आहे। समोर जर पाहिलं तर कासार वडवली एक ठाणे बेल्टमधील एक बलाढ्य संघ आहे आणि त्यांच्या विरोधात तुम्ही फिल्डिंग करताय। खरं तर या संघाच्या विरोधात या हंगामामध्ये तुम्ही खेळलात का? नाही, अजूनपर्यंत आता पहिल्यांदा खेळू। या मॅचमध्ये कोणते गोलंदाज तुम्ही युटिलाइज करणार आहात? कारण TR स्पोर्ट नागले जर पाहिलं तर मोठा संघ आहे, कारण या संघामध्ये 11 फिल्डर निवडणं अगदी जर पाहिलं तर टीम सिलेक्टरला देखील भरपूर मोठा प्रश्न पडतोय। खरं तर कोणते गोलंदाज तुम्ही युटिलाइज करणार या मॅचमध्ये? आता मी गेम प्लॅन करू आणि नंतर ते मॅचला ऑन करू। भरपूर साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला। या ठिकाणी MCC कासार वडवली संघाचा कॅप्टन आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर तुमचा संघ देखील दाखल झाला। भरपूर महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये तुमचा संघ खेळतोय। भिवंडी असू द्या, रायगड असू द्या, पनवेल असू द्या अथवा पालघर देखील असू द्या, सर्व परिसरामध्ये जाऊन तुमचा संघ खेळतोय। परंतु या मैदानावरती आल्यानंतर TR स्पोर्ट चषकामध्ये एकंदरीत तुम्हाला कसं वाटलं? आयोजन तर खूप छान आहे आणि चांगलं वाटेल खेळायला। इथे तुम्हाला बॅटिंग करायची आहे, अंडर फ्लड लाईट तुम्ही खेळताय, रजनी क्रीडा स्पर्धा आणि या हंगामामध्ये तुम्ही रजनी स्पर्धा खेळलात का? हो, खेळलोय। किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? कारण मागील सामना तुम्ही जर पाहिला तर गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळाली आणि फलंदाजी देखील चांगली पाहायला मिळाली, म्हणजेच काय संमिश्र क्रिकेट आपण मैदानावरती पाहतोय। एकंदरीत किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त बनवण्याचा प्रयत्न करू। भरपूर साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला। इथे टॉस जिंकलेला आहे TR स्पोर्ट नागले संघाने आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारलेले आहे आणि MCC कासार वडवली या टीमला फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे। आपण थेट जाऊया समालोचन कक्षामध्ये। त्या ठिकाणी आमचे दिग्गज समालोचक मनीषजी पाटील सर असतील। धन्यवाद। खरं तर या स्पर्धेमध्ये अजून एक आपल्याला चांगली गोष्ट पाहायला मिळते। खरं तर अलीकडच्या काळामध्ये खेळाडूंना भरपूर साऱ्या इंजरी होत असतात क्रिकेट खेळत असताना। आपण डे क्रिकेटमध्ये देखील पाहतोय भरपूर साऱ्या इंजरीना फलंदाजांना, खेळाडूंना, अगदी गोलंदाजांना सामोरे जावं लागतं। परंतु या रजनी क्रीडा स्पर्धेमध्ये TR स्पोर्ट्स नागले या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर सोहम मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे डॉक्टर देखील अवेलेबल असतील आणि कोणत्याही फलंदाजाला, गोलंदाजाला अथवा फिल्डरला एखादी इजा झाली तर त्यावरती उपचार देखील केला जाईल। म्हणजेच काय एक लाजवाब आयोजन मनीष सर आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये। धन्यवाद निशांतजी पाटील। आणि तिथं गरज ठेपलेली आहे प्रत्येक आयोजकांसाठी, कारण आता क्रिकेटपटू इतके बेभान होऊन खेळतात, क्षेत्ररक्षण करताना ते नेहमीच पाहायला मिळतं आणि त्याचमुळे त्यांना बेभान होऊन खेळताना दुखापत होऊ नये किंवा दुखापत झाली तर त्यांना लवकरात लवकर ट्रीटमेंट मिळावी। त्याचमुळे सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर्स या ठिकाणी येत्या 4 दिवसांपर्यंत तुम्हाला उपस्थित मिळतील। प्रथमोपचाराच्या पलीकडचा उपचार आपण त्या खेळाडूला देणार आहोत आणि आपण अशी अपेक्षा ठेवतोय की डॉक्टरांना जास्त त्रास होऊ नये, 4 दिवस ते आरामच करतील अशीच अपेक्षा आपण ठेवूया। आता आपण पाहतोय हेमंत सर या स्पर्धेचं खास आकर्षण या स्पर्धेचं आपण बघू शकतो। ही ट्रॉफी आहे आणि ही क्रिस्टलची ट्रॉफी। या ट्रॉफीवर जर
ही शार्पी लाईट पडल्यानंतर किती चमकेल ते आपल्याला बघायचे. ही ट्रॉफी आहे ही स्पॉन्सर्स केलेली आहे कैलासवासी सीमा जगदीश पाटील यांच्या स्मरणार्थ कुमारी मायरा निलेश टावरे मांडी श्री निलेश टावरे फ्रॉम पूर्णा जे जावई आहेत नागले गावचे त्यांच्याकडून ही स्पॉन्सर झालेली आहे. त्यांना सध्या वेळ नाही आहे ते आज येऊ शकले नाही या उद्घाटन समयी. मात्र वैभव पाटील यांच्या शुभ हस्ते ही जी ट्रॉफी आहे या ट्रॉफीचं अनावरण आपण करणार आहोत. आकर्षक अशी ट्रॉफी आणि एक गाव एक टीम मध्ये आपल्या परिसरामध्ये जर बघितलं तर पहिल्यांदाच ही क्रिस्टलची ट्रॉफी आपण सर्वच्या सर्व ज्या ट्रॉफी आहेत 4चे 4 जे संघ विनिंग संघ असतील त्या सर्व संघांना क्रिस्टलच्या ट्रॉफी दिल्या जातील. खरं तर अंकित पाटील कदाचित त्यांची ही संकल्पना असावी आणि TR नागले चे पूर्ण जे खेळाडू आहेत त्यांचं अनुमोदन या संकल्पनेला मिळते. खरं तर आपण 4 फूट 5 फूट उंचीच्या ट्रॉफीज पाहतो पण त्या ट्रॉफीज ठेवण्यासाठी घरात जागा नसते. पण ही क्रिस्टलची ट्रॉफी मला असं वाटते प्रत्येक जण चिठ्ठ्या पाडतील जो संघ जिंकणार आहे. 11 महिने 11 घरामध्ये ही ट्रॉफी जाईल. यस नक्कीच मी विनंती करतोय माननीय श्री जयंतजी म्हात्रे यांना आपण सुद्धा यायचं आहे. या ट्रॉफीचं अनावरण आपण करणार आहोत कारण ही खास वैशिष्ट्य आहे या स्पर्धेची. त्रिमूर्ती ग्रुप आयोजित TR चषक 2025 हे खास वैशिष्ट्य ही ट्रॉफी आहे. या ट्रॉफीचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर ही जेव्हा ट्रॉफी अंधारामध्ये असेल त्यावेळेस अंधारामध्ये चमकणारी ही डायमंड प्रमाणे चमकणारी ही ट्रॉफी असेल. क्रिस्टल आणि डायमंडचं वर्क त्याच्यावर आहे. तर अशी ही ट्रॉफी या स्पर्धेमध्ये विनिंग टीमला दिली जाणार आहे. सर्व आमचे मान्यवर आहेत ज्यांच्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं अनावरण केलं जात आहे. फटाक्याची आतषबाजी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवूया या ट्रॉफीसाठी. ही 4 दिवस लढाई आपल्याला पाहायला मिळेल. वैभव पाटील यांच्या शुभ हस्ते किती चमकदार ही ट्रॉफी आहे. आतापर्यंत 3 ट्रॉफी आपण आपल्या डिस्प्लेमध्ये पाहिल्या होत्या आणि ही विनर ट्रॉफी जिचं अनावरण आत्ताच आपण केलेलं आहे. ही ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे कैलासवासी सीमा जगदीश पाटील यांच्या स्मरणार्थ कुमारी मायरा निलेश टावरे माननीय श्री निलेश टावरे फ्रॉम पूर्णा हे जावई आहेत आणि त्यांच्याकडून स्पॉन्सर झालेली ही क्रिस्टलची आकर्षक ट्रॉफी. जाऊया आपण मॅचकडे आणि समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील समालोचक मनीष पाटील. बॅक टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद हेमंत पाटील सर, धन्यवाद निशांत पाटील सर. आता टार्गेट सेट केलेलं आहे 35 धावांचं टीम गावदेवी स्पोर्ट्स कोल्ही चिंचोटीने आणि ते टार्गेट चेस करायचे पाटील 5141 कामन बॉयज कामन या संघाला. सामना रंगतदार होईल यात कुठलंच दुमत नाही आणि पाहूया आता तोच सामना ज्या सामन्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. जो सामना शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलपर्यंत प्रेक्षकांना खिवून ठेवेल तो सामना आपण पाहत आहोत. प्रवीण पाटील स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय, नॉन स्ट्रायकर एंडला आपण ऋषभ आचोळकर यांना पाहतो आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत प्रिन्स यादव. चांगला लढा जर तुम्ही दिला तर मग नक्कीच तुमच्या नावाचा जय जयकार होतो आणि तोच लढा देण्यासाठी आता हे दोन्ही संघ सज्ज झालेले आहेत. आणि आता पाहूया पहिल्या षटकामध्ये भाव नेमका कोण खाऊन जातोय. प्रिन्स यादव बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. कोण बनवत बॉल विकेट किपरच्या हातात विसावतोय. पंच तटस्थ भूमिकेत दिसत आहेत. मी म्हणालो होतो की कोल्ही चिंचोटीचा संघ सुद्धा पूर्ण तयारीनिशी आलेला आहे. फलंदाजी करताना मनासारखा खेळ जरी नाही झालाय पण गोलंदाज तत्परतेने गोलंदाजी करताना प्रयत्न करताना पाहायला मिळतील आणि प्रिन्सने तोच प्रयत्न केला. पहिल्याच बॉलवर रोखून ठेवलं फलंदाज प्रवीण पाटीलला. सुरुवात होते या दुसऱ्या धावाची डॉट बॉलने. अगेन रिपिटेशन ऑफ प्रिव्हियस डिलिव्हरी. यावेळेस अँगल थोडा चांगलाच बनवला होता. अँगल घेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये थोडासा दूर राहिलाय. आपण रिप्लेमध्ये पाहतो UCN लाईव्हवर.
कारण फलंदाजाचं फुटवर्क आवश्यक आहे. जर गोलंदाज ओव्हर द विकेटनं लेफ्ट आर्मर आहे, अशा वेळेला तो नॅचरली अँगल घेऊन ऑप्शनच्या बाहेरच बॉल टाकणार आहे. पण त्या ठिकाणी फुटवर्क प्रवीण पाटीलचं जुळलं नाही, त्याचमुळे 2 बॉल डॉट या पहिल्या षटकातले. यावेळेस ड्राईव्ह केलंय क्षेत्ररक्षक मिडॉनचा बिझी झालाय. सर्कलच्या पलीकडे सरकून बॉल अडवेल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते. घाई करण्याची इच्छा ऋषभ आचोळकरची नाहीये, त्याचमुळे त्यांनी नकार दिला दुसऱ्या धावेसाठी प्रवीण पाटीलला. 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 1 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 34 धावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक आहेत 21 चेंडू 34 धावांची गरज. मला असं वाटतं हे दोन्ही संघ कॉमन प्रीमियर लीग मध्ये सुद्धा खेळलेले आहेत. म्हणजेच एकाच संघातले जास्तीत जास्त खेळाडू त्याच संघात आहेत. म्हणजे ओम स्पोर्ट्स कोल्ही हा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळाला आणि पाटील 5141 हा संघ कॉमन प्रीमियर लीग मध्ये आपण खेळताना पाहिलाय. त्याचमुळे या दोघांना एकमेकांच्या खेळाचा अनुभव आहे. कुठला खेळाडू कसा खेळतोय त्याचा अंदाज आहे, आढावा आहे. त्याचमुळे मजा येईल हा सामना पाहण्यासाठी. बेस्ट बॅटरचा पुरस्कार या वर्षीचा ऋषभ आचोळकरला मिळालाय, जो स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. चांगला बॉल अपील केली, लाऊड अपील होती विकेट कीपरची. बॉलर त्यामध्ये सक्रिय नव्हता. लेग बायची एक धाव मिळते. काय बॉलिंग अटॅक पाहायला मिळतोय तो म्हणजे टीम गावदेवी स्पोर्ट्स कोल्ही चिंचोटीचा. यालाच म्हणते परफेक्शन. समोर 35 धावा डिफेंड करायच्या आहेत, त्याचमुळे पहिलं षटक जे पॉवर प्लेचं आहे, ज्या षटकामध्ये फलंदाजांना ऍडव्हान्टेज आहे, अशा षटकामध्ये प्रिन्स यादव अचूक दर्जाची गोलंदाजी हाताळताना आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च करतोय. सांघिक धावसंख्या आहे 2 धावा. पाटील 5141 कॉमन. नेक्स्ट बॉल प्रिन्स यादव. क्रॉस बॅटेड पुल केलंय, सडरतोड प्रत्युत्तर दिले. सुरुवात थोडी धीमी होती पण आता प्रतिकार पाहायला मिळतोय. फलंदाज प्रवीण पाटीलचा खेचतोय मिड विकेटला क्लिअर करताना. षटकार साधावा. तीन षटकार राहिलेले आहेत. धावसंख्या पोहोचते आता 8व्या आकड्यावर. 8 रन्स ऑन बोर्ड. पुढचा बॉल प्रिन्सचा. पुन्हा एकदा मोठा फटका. कामणवर प्रसन्न होतोय कामणचा राजा. मैदानाच्या आतमध्ये प्रवीण पाटीलचा गाजा वाजा. बॉल जातोय लॉंग ऑन क्लिअर करून सीमा रेषा पार. षटकार साधावा. लगातार 2 षटकार आलेले आहेत आणि या 2 षटकाराच्या मदतीनं जी सुरुवात अडखळत झाली होती ती सुरुवात आता आक्रमक दिसते. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि 35चा पाठलाग करताना धावफलकावर धावा आहेत. पाटील 5141 कामण या संघाच्या 14 धावा. जिंकण्यासाठी अजून 21 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 18 चेंडू 21 धावा. काय खेळ मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. पाटील 5141 या संघाकडून खरं तर अनुभवाचं दुसरं नाव म्हणजेच फलंदाज प्रवीण पाटील. ज्या प्रवीण पाटीलला पहिल्या 2 चेंडूंवर प्रिन्सने अक्षरशः जखडून ठेवलं होतं. ड्युअल अँगलमध्ये आपण पाहतो UCN लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर. प्रत्येक घटनेला व्यवस्थित प्रेक्षकांपर्यंत प्रस्तुत केलं जातंय. आवाजाची क्वालिटी उच्चम दर्जाची आहे आणि राज साऊंडच्या वतीनं ध्वनी व्यवस्था सांभाळली गेलेली आहे. त्याचमुळे बॅक ऑफिस टीम चांगलं काम करते आणि त्याचमुळे प्रेक्षकांपर्यंत अचूक अपडेट्स पोहोचत आहेत. सुरुवात आता मनासारखं होत नाहीये गावदेवी स्पोर्ट्स कोल्ही चिंचोटी संघाकडून. आणि पाहूया त्या सुरुवातीला न्याय देण्यासाठी बॅकअप देण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत गावदेवी स्पोर्ट्सचे. अजित घरत बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. बघा एक षटक या अगोदर निर्धाव हाताळलं गेलेलं आहे आणि दुसऱ्या डावात जर असंच निर्धाव षटक हाताळलं गेलं तर मग सामना नेहमीप्रमाणे शेवटच्या षटकावर जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. पण आता तसं घडलं पाहिजे. फक्त अनुमान लावून चालत नाही तर मैदानाच्या आतमध्ये तसं घडलं पाहिजे तरच कुठेतरी गावदेवी स्पोर्ट्स कोल्ही चिंचोटी या संघाला सामना जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करता येऊ शकेल. अजित घरत बॉलिंग ट्रॅकवर रोड एंड सज्ज होतोय. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतोय. लेफ्टी बॅटर स्ट्रायकर एंडला ऋषभ आचोळकर आपण पाहतोय. ओ या गोष्टी नाही करायचे. हा नो बॉल. स्लाइस करण्याचा प्रयत्न होता ऋषभ आचोळकरचा. संधीचा फायदा उचलायचा होता पण बॉल थोडा दूर होता, उंच होता. त्याचमुळे कनेक्शन बॅट आणि बॉलचं बनवू शकलं नाही. पुढचा बॉल फ्रेट हा होता नो बॉल. एका धावेचे होते वाढ. धावसंख्या पोहोचते 15 वर. ऑडियन्स कॅचसाठी गणेशजी पाटील आणि कुंदनजी पाटील यांच्या वतीनं 100 रुपयाचं बक्षीस आहे. तर प्रेक्षक जे रेलिंगच्या पलीकडे षटकाराला जेलमध्ये परावर्तित करतील त्यांना 100 रुपयाचं बक्षीस गणेशजी पाटील आणि कुंदनजी पाटील यांच्या वतीनं देण्यात येईल. धावसंख्या 15 झाले.
जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची गरज आहे. पुढचा बॉल फ्री हिटचा आहे, मुक्त फटका खेळण्याची संधी आहे. सुरुवात काय भन्नाट केली होती प्रिन्सने या डावाची, वाटलं होतं की ती चुरस प्रत्येक गोलंदाजाकडून पाहायला मिळेल, पण तसं दिसत नाही. ऑन साईडला शॉट ऑन पूल खेळलाय, क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या बॉलवर पोहोचतील. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाव्यासाठी परत येत नाहीयेत, कारण माहिती आहे प्रवीणला की आता व्यवस्थित रिदम मिळालेली आहे, फलंदाजीची मजा लुटायची आहे, रन चेसचा आनंद घ्यायचा आहे. त्याचमुळे कुठलीच घाई करण्याची इच्छा आता तरी प्रवीण पाटीलची दिसत नाहीये, कारण या अगोदरच्या 2 चेंडूंवर जर टाइमलाईन पाहिली आपण प्रवीण पाटीलची, 2 षटकार आलेत. त्याचमुळे षटकाराची तिकडी पूर्ण होईल का ही देखील चर्चा मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांदरम्यान होते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 16वर. जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 17 चेंडू 19ची गरज. सामना रफ अँड टफ होईल अशी अपेक्षा होती, पण तुर्तास असं तर दिसते की सामना जवळपास झुकतोय की काय. पाटील 5-1-4-1 कामांच्या बाजूनं, पण गावदेवी स्पोर्ट्स कोल्ही चिंचोटीला माघार घेऊन चालणार नाही. संघाला जर आधार द्यायचा असेल तर मुळीच माघार घेऊन चालणार नाही. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल दुरून खेळल्यास हलक्याने स्लाइस करण्याचा प्रयत्न, बॉल जाईल थर्ड मॅनला, क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर. यावेळेस सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल डेंजर एंडला स्वतः प्रवीण पाटील होते आणि ते पोहोचणार होते हा त्यांचा अनुमान होता, आणि त्याचमुळे परिणामाचा विचार न करता त्यांनी एका धावेला 2 धावात बदललं. 2ची वाढ होते. धावसंख्या पोहोचते आता 18वर. चांगलाच वेग मिळालाय धावसंख्येला. सुरुवात डॉटने झाली, पण त्यानंतर त्या सुरुवातीला चांगल्या सुरुवातीत बदलण्यासाठी मोठ्या फटक्यांची आवश्यकता होती, जे मोठे फटके फलंदाज प्रवीण पाटील यांच्या वतीने मिळाले. पाटील 5-1-4-1ला. नेक्स्ट बॉल ड्राईव्ह केलंय, परफेक्ट स्क्वेअर ड्राईव्ह, गॅप मधून बॉल मागे जातो, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल कंप्लीट. यावेळेस ऋषभला घाई होती, पण त्यांना थांबण्याचा सल्ला दिला फलंदाज प्रवीण पाटीलने. एक सिंगल मिळते. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 19वर. अजूनही जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 16 धावांची. बॉल शिल्लक आहेत 15. सामना थोडा सोपा झालाय. आवडीच्या पेपरसाठी आपण नेहमीच तयारीत असतो आणि कदाचित रनचेस करणं आवडते पाटील 5-1-4-1 कामाणी या संघाला, आणि त्याचमुळे आतापर्यंत परफेक्ट रनचेस पाहायला मिळतोय. पण डिफेंड खूप महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही लीग स्टेजमध्ये नाही आहात, तुम्ही नॉकआउट स्टेजमध्ये आहात, त्याचमुळे तुमचे प्रयत्न हे जिंकण्याचेच असायला हवेत, आणि तेच प्रयत्न गावदेवी स्पोर्ट्स कोल्हे चिंचोटी संघातील गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांना करायचे आहेत. हवेत आहे बॉल, नो मॅन्स लाईन मध्ये पडेल. स्क्वेअर लेगला कोणीच नाही आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येईल, तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल. काय बॉडी स्ट्रेच केली क्षेत्ररक्षकाने. सुनील रावल जबरदस्त. यालाच म्हणतात क्षेत्ररक्षणाचा उच्च दर्जा, जो सुनीलच्या वतीनं पाहायला मिळाला, जे फाईन लेगला होते, पण 2 धावा काय रोखू शकत नाही. धावसंख्या पोहोचते 21वर. जिंकण्यासाठी अजूनही 14 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 14 चेंडू 14 धावांची गरज. अजूनही मानसिकता सकारात्मक आहे गावदेवी स्पोर्टची, हे महत्वाचं आहे. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहोत तोपर्यंत लढायचं, घाबरायचं नाही. जर तुमच्यात भीती आहे तर क्रिकेटचा खेळ तुमच्यासाठी नाहीये. त्याचमुळे गावदेवी स्पोर्ट्सला तो लढा द्यावाच लागेल, इकॉनॉमिकल राहावंच लागेल, क्षेत्ररक्षणाचा उच्चस्तर दाखवावाच लागेल. जर हा रन चेस जर कंप्लीट करू देण्यासाठी जर तुम्हाला व्यत्यय आणायचा असेल तर मग ते प्रयत्न सुरू ठेवावेच लागतील. अजित डॉट बॉल, ही संख्या वाढवायची आहे. खरं तर गावदेवी स्पोर्ट्स कोल्ही चिंचोटीला जितके जास्त डॉट बॉल्स येतील तितकं जास्त दडपण वाढेल, आणि दडपणामध्ये समोरील संघ चुका करेल. त्याचमुळे दडपण वाढवण्यासाठी आता ते प्रयत्न गोलंदाजांना करायचे आहेत गावदेवी स्पोर्ट्स कोल्ही चिंचोटीच्या. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 21. जिंकण्यासाठी 13 चेंडू 14. पुल केलंय, क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला नाहीये, पोहोचेल मिड विकेटचा, तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. बॅकअप आहे लॉंग ऑनच. 2 धावा कंप्लीट होत आहे. 2 धावांची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 23. जिंकण्यासाठी 12 चेंडू 12 धावांची गरज. पाटील 5-1-4-1 कामन. 12 बॉल्स अँड 12 रन्स रिक्वायर्ड टू विन. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. घेऊ नका.
आपण लवकरात लवकर हे षटक संपूर्ण शेवटच्या षटकासाठी तयारीत राहा, सामना जिंकण्याचा प्रयत्न करा. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत गावदेवी स्पोर्ट्स. आयव्ही नाडर हा देखील इम्प्रेस करणारा गोलंदाज आहे खरं तर कामन प्रीमियर लीग मध्ये. ऋषभ आचोळकर यांना बेस्ट बॅटरचा पुरस्कार कामन प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये मिळाला होता. प्रवीण पाटील हा अनुभव तर आहेच. पाटील 5141 कामण या संघाच्या बाजूने जे कॅप्टन होते, पाटील 5141 चे. ओम साई 444 नागले या संघाचे कॅप्टन होते प्रवीण पाटील, राईट निशांक. तर त्याचमुळे आता पाहूया तो कॅप्टन्सीचा तर अनुभव त्यांच्याकडे प्रदीर्घ काळाचा आहे आणि म्हणूनच आता देखील सुरुवात जरी त्यांची अडखळीत झाली पण त्यानंतर 2 षटकार खेचून त्यांचा स्ट्राईक रेट त्यांनी वाढवला. त्याचमुळे आयविन नाडर आता बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत आणि आयविनला सर्वोत्तम षटक हाताळण्याचा प्रयत्न करावाच लागेल. शक्य तेवढे प्रयत्न केले तर अशक्य असं काहीच राहत नाही आणि तेच प्रयत्न सातत्याने आयविनला या षटकात करावेच लागतील. धावांना रोखण्यासाठी ते प्रयत्न तत्परतेचे असायला हवेत. सर्कलच्या आतमधल्या क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला तर आपण पाहतोय गली आहे, शॉट फाईन लेग आहे, बॅकवर्ड पॉइंट आहे. बाकी सर्व क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. आयव्ही नाडर बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून घेत आहे स्टार्ट. ओव्हर द विकेट, फुल टॉस, दंडी गई सैर करने, मिस करतो अपॉर्च्युनिटी फलंदाज प्रवीण पाटील. विकेट डाऊन, धक्का बसतोय पहिला. पाटील 5141 कमांड. बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी चीजें हुआ करती है आणि त्याचमुळे कोणीच बघितलं नाही काय झालं. फुलटॉस बॉलवर प्रवीण बाद झालेला आहे. आज झोपणार नाही तो रात्री, कारण इतका चांगला खेळ त्यांनी खेळला, इतके चांगले फटके त्यांनी सजवले पण फुलटॉस बॉलवर ते त्रिफळाचीच्या स्वरूपात बाद झाले. आणि आता पाहूया नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत हर्षद म्हात्रे. स्ट्रायकर यांना पाहायला मिळते, जे कॅप्टन आहेत पाटील 5141 कामण या संघाचे. 11 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. आयविनने तर रणशिंग फुंकलेला आहे की या षटकामध्ये मी चांगलीच कामगिरी करीन. पहिल्याच बॉलवर त्याने विकेट मिळवले, त्याचमुळे आता आत्मविश्वास त्याचा वाढतोय. पुढील 5 चेंडूंवर तो आत्मविश्वास गावदेवी स्पोर्ट्स संघाच्या इतर खेळाडूंना ते प्रदान करतील का पाहूया. चला हेडलाईट बंद करा बाईकची. मुख्य प्रवेशद्वारावर जी बाईक आहे, थँक्यू. 11 चेंडू 12ची गरज. पुढचा बॉल लेंथ बॉल होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल पोहोचतोय पॉइंटला. क्षेत्ररक्षक येईल डीप मधून, एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, मार्जिन ऑफ एरर 0 आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. गावदेवी स्पोर्ट्सने सुद्धा आता ठणकावून सांगितलंय की सहजासहजी हा सामना आम्ही हातातून सोडणार नाहीये. त्याचमुळे क्षेत्ररक्षण सुद्धा आता अचूक दर्जाचं पाहायला मिळते. बॅकवर्ड पॉइंटला एक सिंगल पूर्ण होते. धावसंख्या पोहोचते 24. जिंकण्यासाठी 11ची गरज. बॉल शिल्लक 10 चेंडू 11ची गरज आहे. लेफ्टी बॅटर जो खूप वेळापासून आराम करत होता, ऋषभ आचोळकर, स्ट्रायकर यांना पाहायला मिळतात. त्याचे देखील हात शिवशिवत असतील की कधी मी मोठा फटका खेळतोय, पण ही सिच्युएशन ओळखताना तो देखील त्यांच्या भावनांना रोखून ठेवतोय, आपले फटके मनात लपवून ठेवतोय. पण पाहूया ते मनातले फटके मैदानात आणण्यासाठी प्रयत्न करतील का ऋषभ आचोळकर की आयविन नाडर. जशी सुरुवात करतात या षटकाची विकेट घेऊन, तशी सुरुवात सातत्यानं हे षटक संपेपर्यंत करतील का. आव्हानं तुम्हाला अजून जास्त मजबूत बनवतात आणि तेच आव्हान आयविन नाडरने स्वीकारलेलं आहे. आपल्या संघाला जिंकवण्यासाठी तो सातत्यानं प्रयत्न करतोय. आयविन नाडर पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतो लेफ्टी बॅटरसाठी. तितका कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नाहीये. बॉल पोहोचतोय काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवर पोहोचेल. दुसऱ्या धावेचा प्रश्नच निर्माण होत नाहीये. ती संधी देणारच नाही आहोत. गावदेवी स्पोर्ट्स संघ तेच सांगते. सामना असं वाटलं होतं प्रेक्षकांना की सोपं आहे, सोपं असं काहीच नसतं. जिंकण्यासाठी मेहनत घ्यावीच लागते. तीच मेहनत आता गावदेवी स्पोर्ट्सचे खेळाडू सुद्धा घेतात. आम्हाला जिंकायचं आहे, जरी हा कठीण सामना आहे तरी सुद्धा सामना आम्हाला जिंकायचा आहे. सन्माननीय अनिलजी पाटील आणि सन्माननीय उमेशजी पाटील, नागले गावचे ग्रामस्थ यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. या आपलं सहर्ष स्वागत आहे. चांगला सामना प्रेक्षकांच्या दिमतीसाठी आपण पाहतो या दोन संघांकडून. लॉफ केलाय, मिड ऑफ नाहीये, एक्स्ट्रा कव्हर नाहीये. बॉल पोहोचतोय डीप मध्ये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जातील. या चुका नाही करायच्या आहेत. हाती आलेली संधी सोडायची नाहीये, कारण इतकं चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये जर आयविन करतोय,
क्षेत्ररक्षकांना सुद्धा तशी मदत दिली पाहिजे त्याला, पण या ठिकाणी क्षेत्ररक्षण चुकलं. 2 धावा मिळाल्या. पाटील 5-1-4-1 कामणी या संघाला. धावसंख्या 27. जिंकण्यासाठी अजून आवश्यकता आहे 8 चेंडू 8 धावा. 8 चेंडू 8 धावा कंपल्सरी चेस आहे. त्याचमुळे हा सामना रंगतदार होईल यात कुठलीच शंका नाहीये. आयविन आर्ततेने प्रयत्न करतोय, अग्निपरीक्षा देतोय. खरं सोनं अग्निपरीक्षेला घाबरत नाही आणि सोन्यासारखा खेळ आतापर्यंत आयविन नाडरचा गावदी स्पोर्ट्स कोल्ही चिंचोडी संघासाठी पाहायला मिळतोय. आयविन नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केले. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनचे. बॉल कलेक्ट करतायत. एकाच धावेवर फलंदाज आपापल्या प्रॉपिंग क्रीज मध्ये थांबतायत. योग्य त्या एंडला थ्रो होतोय. एका धावेची वाढ होते. धावसंख्या 28. जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. जबाबदारीचा ओझं जितकं आपण खेळाडूंच्या खांद्यावर टाकतो तितके त्यांचे खांदे मजबूत होतात आणि मजबूत खांद्यांचा खेळ दोन्ही संघातील खेळाडूंचा पाहायला मिळते. 7 चेंडू 7 धावांची गरज. त्याचमुळे आता मागे काय घडलं त्या गोष्टींची नक्कीच चाचपणी प्रत्येक संघ करत असेल की आम्ही पहिल्या डावामध्ये फलंदाजी का नाही केली. विचार करत असेल कोल्ही चिंचोटी आणि पहिल्या षटकात 2 षटकार येऊनही सामना अडकलाय का हा विचार करत असेल पाटील 5-1-4-1 कामण. 7 चेंडू 7ची गरज. क्रॉस बॅटेड पण क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लागला. आपला टॅलेंट तिकडेच दाखवा जिकडे टॅलेंटची गरज आहे. टॅलेंट पाहायला मिळतोय. आयविन दाडरचा फलंदाज बाद. सामना शेवटच्या षटकावर 6 चेंडू 7 धावांची गरज. पुढची परीक्षा आयोजकांची आहे राईट. पुढचा सामना आयोजकांचा आहे. TR नागले वर्सेस MCC कासरडोली. त्याचमुळे प्रत्येक जण आता व्यवस्थित आढावा घेतो खेळपट्टीचा. पहिला सामना हाय स्कोरिंग होता. आता लो स्कोरिंग सामना असून धावा डिपेंड होतील का, धावा चेस होतील का, प्रश्न निरनिराळे. पण आता उत्तर आपण या 6 चेंडूत शोधणार आहोत. 6 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. आयविन नाडरने त्याची कामगिरी पूर्ण केलेली आहे आणि सामना शेवटच्या षटकात आणलाय. आता शेवटच्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर बॉलर येत आहेत. विकास यादव येत आहेत. या अगोदर प्रिन्स यादव यांना आपण पहिले षटक हाताळताना आता विकास यादव येतात. शेवटच्या षटकाची कामगिरी हाताळण्यासाठी पंचांच्या उजवीकडून ते स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत ते म्हणजेच हर्षद म्हात्रे आणि नॉन स्ट्रायकर एंडला महेंद्र कांबडी. हे 2 फलंदाज पाटील 5-1-4-1 या संघाचा किल्ला जिंकण्याचं काम करतील. हा सामना जिंकून आपल्या संघाला पुढच्या फेरीत घेऊन जाण्याचं काम करतील. पण पाहूया किती कठीण आहे आणि किती सोपं आहे. शेवटचे 6 बॉल, शेवटची 5 मिनिटं, सामन्याचा निकाल कुठल्या संघाच्या बाजूनं ते आपण पाहणार आहोतच. पण सामना रंगतदार होतोय आणि प्रेक्षकांचं समर्थन मिळते, प्रेक्षकांचं प्रेम मिळते. UCN लाईव्ह या YouTube वाहिनीवर प्रेक्षक सुद्धा या सामन्याला पाहतायत. जास्तीत जास्त संख्येनं या स्पर्धेला भेट देतात. आपण पाहतोय त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित TR ट्रॉफी 2025 जवळपास 450 प्रेक्षक या सामन्याला पाहतायत UCN लाईव्ह या YouTube वाहिनीवर. पहिला बॉल चौथ्या षटकातला. यादव फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. सीधी बॅट नो बकवास. बॉल जाईल सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवर खेचलाय अफलातून चौकार. पाटील 5-1-4-1 टीमची पोरं आहेत नारी. हे पोरं आहेत न्यारीनं क्रिकेट खेळताना बघाई भारी. पोरं आहेत न्यारीनं क्रिकेट खेळताना बघाई भारी. थँक्यू. पाटील 5-1-4-1 म्हणजेच कामण बॉयज कामण या संघाकडून चौथ्या षटकाची सुरुवात चौकाराने केली आहे फलंदाज हर्षद म्हात्रेनं. आता शेवटचे 5 बॉल्स बाकी आणि 5 बॉल्समध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 3 धावांची. 5 बॉल्स 3 धावा. विकास यादव ज्यांना झकास कामगिरीसाठी राखून ठेवलं होतं शेवटच्या षटकासाठी अजूनही 5 बॉल्स बाकी आहेत. गोलंदाजाचं आयुष्य 6 चेंडूंचं असतं. फलंदाजांचं आयुष्य 1 चेंडूचं असतं. पाहूया गोलंदाज भाव खाऊन जातील का. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. त्याचमुळे आता दडपण तुमच्याकडून चुका करवून घेतं तेच पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर चौकार आणि त्यानंतर स्पष्ट दडपण आता विकासच्या गोलंदाजीवर दिसतंय. दरम्यान या संपाय रेफरल
बॉलिंग टीमने रेफरल घेतलेला ओरिजिनल डिसिजन इज व्हाईट बॉल. चला आपण येतोय वॉर रूम मध्ये चेक करणार आहोत. पंच निर्णय तोच राखून ठेवतील का की निर्णय बदलावा लागेल. येतोय आपण UCN लाईव्ह या यूट्यूब वाहिनीच्या PCR रूम मध्ये. बाळा इकारे सर या ठिकाणी आहे स्क्रीनच्या अगदी मागे. चेक करतील आणि त्यानंतर निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. चला निर्णय येतोय. फिल्डिंग सेट करून ठेवा. निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. डोंट वरी. फिल्डिंग सेट करून ठेवा. चला व्हाईट बॉल आहे म्हणजेच रिव्ह्यू लॉस्ट. तर एक धाव वाढेल आणि धावसंख्या पोहोचते आता 33 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 5 चेंडू 2 धावांची गरज. काय सामना रंगवला होता खरं तर मागच्या 2 षटकांमध्ये. आयविन नाडरने आपल्या संघासाठी काय कामगिरी केली होती. समोर आक्रमक फलंदाज असतानाही त्याची गोलंदाजी फलंदाजांना त्रास देणारी ठरली. आपल्या संघाच्या खेळाडूंना आत्मविश्वास प्रदान करणारी ठरली. पण या षटकाच्या पहिल्याच बॉलवर चौकार खेचत हर्षद म्हात्रेनं प्रेशर रिलीज करण्याचं काम केलंय. फुलटॉस बॉल बॅटची एज. क्षेत्ररक्षक आहे स्लीपला. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही. अजूनही कुठेतरी दडपण वाढवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकांचा दिसतोय फलंदाजांवरचा. एकही चूक करून चालणार नाही. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत आपण लढा देत राहणार. तीच भूमिका आता घेत आहेत कॅप्टन. खरं तर सामना जिंकण्यासाठी ती मेहनत घ्यायचीच आहे. मेहनतीशिवाय पर्याय नाहीये. नशिबाची गरज तर आहेच पण नशीबचं पर्सेंटेज कमी असते आणि मेहनतीचं पर्सेंटेज जास्त असते तुमच्या विजयामध्ये. आणि त्याचमुळे आता मेहनतीचं पर्सेंटेज दिसते खरं तर गावदेवी स्पोर्ट्स कोल्ही चिंचोटी या संघाचं. क्षेत्ररक्षण जवळ केलंय. पूर्ण गिरकी मारली त्या खेळाडूने का कुणास ठाऊक. आणि पुन्हा एकदा फाईन लेगला आले. पुन्हा आढावा घेतला त्यांनी क्षेत्ररक्षकांचा. आता 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2ची गरज. नेक्स्ट बॉल विकास यादव. डॉट बॉल. सामना संपलाय कुठे. सामन्यामध्ये खूप काही बाकी आहे. पराभवाच्या छायेत जरी असलो तरी सुद्धा प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडण्याची धमक तुमच्यात पाहिजे आणि तीच धमक गावदेवी स्पोर्ट्सच्या गोलंदाज विकास यादवकडे दिसते. पहिल्या चेंडूवर चौकार आला. पुढचा बॉल वाईड आला. त्यानंतर पुढचे 2 बॉल डॉट. म्हणजे जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये वातावरण काहीतरी वेगळंच आहे आणि त्याचमुळे त्या वातावरणामध्ये नक्कीच तो आनंद प्रेक्षकांना मिळतोय. मैदानाच्या बाहेर UCN लाईव्ह वर 3 चेंडू 2 बॉल वाईड लाईनच्या आतून आणि आता फेअर बॉल आहे. बॅटर्सने रेफरल घेतलाय. आता ओरिजिनल डिसिजन इज फेअर बॉल आणि बॅटर्सने आता रेफरल घेतलेला आहे. पाहूया या ठिकाणी चॅलेंज तर केलंय पंचांच्या डिसिजनला. सामना संपतच नाहीये. आपलं प्रस्थ टिकवायचं असेल तर मग अस्वस्थ राहून चालणार नाही. त्याचमुळे गोलंदाज सुद्धा आपले प्रत्येक पर्याय चोख वापरण्याच्या इराद्यात दिसतोय. पण पाहूया या ठिकाणी आपण आलेलो आहोत एका निर्णयासाठी. UCN लाईव्हच्या PCR रूम मध्ये बाळा इकारे सर पुन्हा एकदा बिझी होत आहेत. लेट्स चेक इज इट वाईड और फेअर डिलिव्हरी. या अगोदर 3 चेंडू आणि 2 धावांची गरज होती. त्यामध्ये बदल होतोय का पाहूया. धाव कमी होते की बॉल कमी होतोय ते आपण
चेक करतोय, त्याची चाचपणी चालू आहे PCR रूम मध्ये. आणि बॉल कमी झालेला आहे, म्हणजेच आता 2 चेंडू आणि 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. पाटील 5141 अर्थात कामण बॉयज कावण या संघाला. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रेक्षकांचा आदर कमवायचा असेल तर मग चांगला खेळ सादर करावा लागेल आणि तोच खेळ विकास यादवचा पाहायला मिळतो. झकास कामगिरी विकासची. 2 चेंडू 2ची गरज. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. पंच केला बॉलला, गॅप मधून बॉल बाहेर काढलाय, सामना जिंकलाय चौकार खेचून. फॅन्टॅस्टिक बॅटिंग बाय हर्षद म्हात्रे, चौकार खेचलाय, सामना जिंकलाय. सामना होतोय विजयी. पाटील 5141 कामण बॉयज कामण. विनय पाटील भाऊ आपला साऱ्यांचा तो यार. हे संघ मालक अनिल पाटील दिलाचा तो दिलदार. विनय पाटील भाऊ आपला साऱ्यांचा तो यार. वर्षा फाउंडेशन स्पॉन्सर भेटलाय 1 नंबरी. वर्षा फाउंडेशन स्पॉन्सर भेटलाय 1 नंबरी. हे पोरं आहेत न्यारीनं क्रिकेट खेळतात.